नमस्कार मंडळी, फूडी रोहिणीमध्ये तुमचं खूप खूप स्वागत आहे. तर आज आपण कुरकुरीत आळूवडी कशी बनवायची आहे ते पाहूया. तर प्रथमतः इथे मी आळूचे सगळे पान धुवून घेतलेले आहेत. त्याच्यानंतर त्याचं देठ कापून घेतलेलं आहे. एक एक करून सगळी पानं मी लाटून घेतलेली आहेत. तसेच इथे वाटण बनवण्यासाठी हिरवी मिरची, कोथिंबीर, आलं, चिंच, लसूण आणि जिरे घेतलेले आहेत. याचं मिक्सरमध्ये वाटण करून घ्यायचं आहे. तर बेसनचं पीठ घेतलेलं आहे. यामध्ये मी ओवा टाकलेला आहे क्रश करून. तसेच हळदी पावडर टाकलेली आहे चिमूटभर. यानंतर धने पावडर टाकलेली आहे. यानंतर यामध्ये आपण मीठ टाकून घेऊया आणि जे आपण वाटण केलेलं आहे ते वाटण यामध्ये मिक्स करून घ्यायचं आहे. यानंतर आपण यामध्ये तेल टाकून घेऊया आणि थोडेसे पाणी टाकून ते व्यवस्थित हाताने असे मिक्स करून घेऊया. यामध्ये आणखीन थोडं पाणी टाकून आपण व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे हे मिश्रण. हे मिश्रण असे करायचे आहे की त्यामध्ये हे जास्त पातळही नाही झालं पाहिजे आणि जास्त दाटसरसुद्धा नाही झालं पाहिजे. तोपर्यंत इथे पाणी गरम करायला ठेवलं आहे पातेल्यामध्ये आणि इथे चाळणीला मी तेल लावून घेत आहे. आळूचे पान घेऊन त्यामध्ये मी बेसन लावून घेत आहे. जे मिश्रण आपण बनवलेलं आहे ते. हे दाटसर असं व्यवस्थित पानावरती असं पसरवून घ्यायचं आहे आपल्याला. आणि इथे बघू शकता हे खूप छान असं दाटसर असं लागत आहे पानांना व्यवस्थित असं. त्यानंतर आपण यावरती अजून एक पान ठेवायचं आहे. इथे मी 2 पान एकमेकांवरती ठेवून अशी आळूची वडी बनवलेली आहे. तुम्ही अजून एक्स्ट्राचे पानसुद्धा ठेवू शकता. आय मीन्स 3-4 पानाची सुद्धा करू शकता. व्यवस्थित सगळीकडे असं लावून झाल्यानंतर आपल्याला ते व्यवस्थित फोल्ड करून घ्यायचं आहे. आणि इथे दाखवल्याप्रमाणे असं व्यवस्थित असं छान फोल्ड करून घ्या आणि हे चाळणीमध्ये आपण ठेवून टाकूया. एक एक करून सगळ्या आळूच्या वड्या मी बनवून घेतलेल्या आहेत आणि छान वाफल्यासुद्धा गेलेल्या आहेत. इथे बघू शकता छान शिजले गेलेले आहेत. हे थंड करून बाजूला ठेवूया आणि त्यानंतर आपण याच्या वड्या कापून घेऊया. आणि इथे बघू शकता छान वड्यासुद्धा कापल्या गेलेल्या आहेत. गॅसवरती कढई तापत ठेवली आणि त्यामध्ये तेल तापत ठेवलेलं आहे. यानंतर वड्या टाकून घेऊया कढईमध्ये. वड्या डीप फ्राय करून घ्यायच्या आहेत आपल्याला आणि लो फ्लेम गॅसवरती ह्या वड्या तळून घ्यायच्या आहेत. आणि इथे बघू शकता खूप सुंदर अशा वड्या तयार झालेल्या आहेत, कुरकुरीतसुद्धा झालेल्या आहेत. तुम्हाला कशी वाटली ही रेसिपी? आवडल्यास लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईबसुद्धा करा. धन्यवाद.